महानगर पालिका के एक निवडणूक जो वेबसाइट है उससे एक बड़ा दिक्कत का मामला सामने आया है। क्या ये पूरा प्रकार मैं आपको बताता हूं, पिछले बहुत दिनों से निवडणूक आयोग की जो गलतियां है उसके ऊपर हम बार बार बात कर रहे हैं। निवडणूक आयोग प्रभाग रचना जो उन्होंने जाहिर की थी 15 दिन के पहले, उसमें भी बहुत सारे प्रॉब्लम्स थे। वो हमने निवडणूक जो अधिकारी है उनको दिखाया था। हमने कहा था कि आपने 15 दिन पहले जो प्रभाग फाइनल किए हैं उसमें 2 प्रभाग छोड़ के आगे के सोसाइटी इन्वॉल्व की गई है। 6000 वोट वहां से लाए गए हैं, तो वो किसके लिए लाए गए? तो एक निवडणूक आयोग का एक नियम है, उसमें ऐसा है कि अगर कोई इमारत बाउंड्री कट होती है तो वहां आपको जाना है, उसका पंचनामा करना है और फिर वो वोट कौन से प्रभाग में जाएगा वो फाइनल करने। लेकिन उन्होंने ऐसा कुछ किया नहीं, उन्होंने घर पे बैठ के ये सब किया था। और आज उसके बाद हम लोगों ने उनको वो चीज बताई। हमने उनको बोला चलो एक काम कीजिए, 27 तारीख ऑब्जेक्शन लेने की लास्ट तारीख है, आपकी जो यादी है वो वेबसाइट पे डालिए। तो उन्होंने हमारी बात सुन के वेबसाइट पे डाली। अभी एक चीज ये है, ठाणे महानगर पालिका वेबसाइट है, मराठी में है, बराबर है। उसमें लिखा है सार्वत्रिक निवडणूक 2025, बराबर है। उस पर ठाणे महानगर पालिका के जो कमिश्नर है सौरभ राव, उनका फोटो भी है। अभी आगे गए, अभी ये है सब प्रभाग। अभी थाने में प्रभाग कितने हैं? तो 27, 31। अभी आप ये प्रभाग देखिए किधर तक जाते हैं। ये प्रभाग गया 57, बराबर है। चलो वो भी छोड़ देते हैं हम। अभी इसमें से कोई भी एक रैंडम प्रभाग खोलते। अभी हमने प्रभाग क्रमांक 3 खोल दिया। उसमें क्या बताया गया है? उसमें बताया गया है कि ठाणे महानगर पालिका वेबसाइट तो ठाणे महानगर पालिका की है, लेकिन जो वोटर्स की यादी है वो नवी मुंबई की है। उसमें ठाणे महानगर पालिका कोई वोटर्स ही नहीं है। जितने भी नाम है वो नवी मुंबई के। एक मिनट में आपको दिखाता हूं। क्या लगता है कितने नाम यहाँ पर दोबारा हो सकते हैं या नवी मुंबई के? देखिए, अभी तो ठाणे महानगर पालिका के अंदर 4 लाख के ऊपर नाम बढ़े। ये 4 लाख लोग कहां से आए हमको मालूम नहीं, इतना तो बड़ा हमारा शहर नहीं है। पिछले कुछ दिनों में 4 लाख, 4.25 लाख नाम बढ़े हैं। और उसके बाद आज अगर आप ये देखेंगे तो मैं आपको दिखा रहा हूं। ये देखिए, अभी ये खुल गई और ये यादी है नवी मुंबई महानगर पालिका की। मतलब ठाणे महानगर पालिका के इलेक्शन के वेबसाइट पे प्रभाग में यादी आ रही है नवी मुंबई महानगर पालिका। ये देखिए मैं आपको कुछ एड्रेस पढ़ के दिखाता हूं। दीघा, ये दीघा का एड्रेस है। ये है त्रिमूर्ति सोसाइटी, कोली मार्ग, दीघा आती है नवी मुंबई में। किशन नगर, कोलीवाड़ा, ये सब जो भाग आते हैं ना वो कोली। देखिए वोटर्स की यादी भी आई है। ये सब वोटर्स जो है वो नवी मुंबई के दीघा के। तो मेरा कहना ये है कि अगर ठाणे महानगर पालिका के वेबसाइट ऑपरेट करने के लिए आपने कुछ लोग रखे होंगे, अगर उनसे इतनी बड़ी गलती हो रही है तो वो चलेगा कैसे? या फिर ठाणे महानगर पालिका जानबूझकर सत्ताधारियों को मदद करने के लिए ये चीज कर रही है? क्योंकि 27 तारीख तो लास्ट डेट है, 27 तारीख को ऑब्जेक्शन लेना है। आज 25 तारीख को इन्होंने यादी डाली और वो भी गलत डाली। अगर किसी को नाम डालना है या सर्च करके मेरा नाम है कि नहीं देखना है तो कौन से नवी मुंबई की यादी में हम देखें ठाणे महानगर पालिका के लोग? तो ये बहुत बड़ा स्कैम है। और ये मुझे लगता है कि इलेक्शन आयुक्त कमिश्नर के नाम पे एक बहुत गलत काम थाना में चल रहा है। अभी इलेक्शन कमीशन करके जो थाना में है वो कौन है? तो ठाणे महानगर पालिका के अतिक्रमण विभाग के सहायक आयुक्त जो है वो इलेक्शन ऑफिसर करके काम देख रहे हैं। जो सत्ताधारियों के नाम पे ही जीता है वो उनकी बदली करते हैं। वो क्या सही काम करेंगे? वो तो उनके ही आका है, उनका काम करेंगे। मतलब निवडणूक आयोग का काम मतलब दिल्ली से कोई नहीं आके कर रहा है। यहाँ के ही जो चोर अधिकारी है जिनके ऊपर भ्रष्टाचार के आरोप है वही निवडणूक आयोग करके यहाँ बैठ के काम कर रहे हैं। हम लोग वापिस कमिश्नर को मिलेंगे, उनकी गलतियां बार बार बताएंगे और इसके जो बड़े बड़े
शोज हम थाना में रखेंगे और थाना के गली गली में जाके दिखाएंगे कि ये सब चोर है। हमें ईवीएम और ये जो मतदार यादी है उसके ऊपर भरोसा नहीं है। जब तक बैलेट पे इलेक्शन नहीं होता है तब तक हम इसका विरोध करते रहेंगे। सर, मराठीमध्ये ठाणे महानगरपालिकेच्या मतदार यादीमध्ये एक नवी माहिती, एक नवा घोळ समोर येतोय, काय नेमका संपूर्ण प्रकार आहे? ठाणे महानगरपालिकेच्यावर आम्ही 2 दिवसापूर्वी एक आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये आम्ही म्हटलं होतं की तुम्ही जे प्रभाग रचना 15 दिवसापूर्वी केलेली आहे त्या प्रभाग रचनेच्या बाहेरच्या सोसायटी म्हणजे प्रभाग रचना ज्यावेळेला केली त्यावेळेला अपेक्षित होतं की त्या प्रभागातल्या इमारती, चाळी, त्या प्रभागामधल्या बाकीच्या सगळ्या गोष्टी त्या प्रभागात असतील। परंतु ज्यावेळेला आम्हाला कळलं त्यावेळेला त्या प्रभागाच्या बाहेरच्या गोष्टी, इमारती त्या प्रभागात आल्या होत्या। निवडणूक आयोगाचा नियम असा आहे की ज्या वेळेला बाउंड्रीज असतात तिथे निवडणूक अधिकाऱ्यांनी जाणं आणि निवडणूक अधिकाऱ्याने जाऊन निवडणूक अधिकाऱ्यांनी त्याची पाहणी करणं, त्याचा पंचनामा करणं आणि मग ती मतदार कुठल्या बॉर्डरवर जातात हे त्यांनी ठरवणं। परंतु प्रभाग क्रमांक 3 त्याला लागून आहे प्रभाग क्रमांक 4, प्रभाग क्रमांक 7 ची नावं ही प्रभाग क्रमांक 3 मध्ये या लोकांनी घातली। याचा अर्थ यांनी ह्या याद्या ज्या बनवल्या होत्या त्या कार्यालयात बसून सत्ताधारी पक्षाचे राजकीय नेते सोबत घेऊन या लोकांनी केली होती। मी नेहमी सांगतो निवडणूक आयोग म्हणजे कोण, तर निवडणूक आयोग म्हणजे ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण मध्ये काम करणारे तिथले अधिकारी हेच निवडणूक अधिकारी म्हणून काम करत असतात आणि त्यांचा आणि सत्ताधाऱ्यांचा लागेलोट असतं, कारण त्यांना 5 वर्ष त्यांच्याच छत्रछायाखाली राहावं लागत होतं। त्याच्यानंतर आम्ही त्यांना मागणी केली होती की लोकांना जर त्यांची नावं शोधायची असेल तर तुमची वेबसाईट जी आहे ती ताबडतोब सुरू करा, म्हणजे आम्हाला त्यावर काम करता येईल। आता आमच्या सांगण्याच्या नंतर त्यांनी त्यांची वेबसाईट सुरू केली। ही आहे ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025। हे आहे ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव आणि त्यांनी टाकलेली ही प्रभाग रचना। आता ही प्रभाग रचना आहे, प्रभाग रचनामध्ये रॅन्डमली कुठलाही नंबर मी घेतो। आता रॅन्डमली मी प्रभाग क्रमांक किती आहे, प्रभाग क्रमांक 12, 11 जो काय तो 12 यादी डाउनलोड होते। एक मिनिट, कशा प्रकारचे घोल होतात हे मला तुम्हाला दाखवायचंय आणि निवडणूक आयोग कशा प्रकारे विकलं गेलंय। आता ही मला वाटतं की ही यादी आहे। आता मी ठाणे महानगरपालिकेची ओपन केली होती, तुम्ही लाईव्ह लावलंय, ही ओपन झाली। ठाणे महानगरपालिकेच्या वेबसाईटवर नवी मुंबई महानगरपालिकेची यादी प्रभागवाईज टाकलेली आहे। आता जर एखाद्या ठाणेकराला, आता त्याचं एक उदाहरण म्हणून देतो, बाजूला ऐरोली सेक्टर 1 ऐरोली यादी भाग क्रमांक 15 ऐरोली। जर अशा प्रकारच्या याद्या तुम्ही जर टाकणार असाल तर मला असं वाटतंय मग ठाणे महानगरपालिकेची 27 तारीख लास्ट आहे ऑब्जेक्शन घ्यायची। ठाणे महानगरपालिकेच्या ज्याच्यावर आम्हाला हे शोधून ऑब्जेक्शन घ्यायच्यात त्यातच ठाणे महानगरपालिकेच्या ऐवजी जर नवी मुंबई महानगरपालिकेची यादी असेल तर सर्व, आता मी राजकीय पदाधिकारी आहे सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा, सो म्हणून मी आज समोर आलो। इतर लोक सर्च करतात नाही आणि सोडून निघून जातात। नक्की निवडणूक आयोग म्हणजेच ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी। मी तुम्हाला परत निवडणूक आयोगाची व्याख्या सांगतो। निवडणूक आयोग म्हणजे दिल्लीवरनं कोणी आलेलं नाहीये। ठाणे महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त जे अतिक्रमण विभागाचे हेड आहेत तेच निवडणूक आयोगाचं काम ठाणे महानगरपालिकेत करतात, तेच यादीवर काम करतात। आणि जर तुम्ही याद्या बघाल तर ठाणे महानगरपालिकेच्या वेबसाईटवर 2025 सार्वत्रिक निवडणूक वरती आयुक्तांचा फोटो आणि खाली नवी मुंबईच्या याद्या। काय तुम्ही निवडणुकीला मजाक बनवून ठेवलेला आहे, निवडणुकीचा खेळ खंडोबा केलेला आहे असा आमचा आरोप आहे। आयुक्तांनी याचं उत्तर आम्हाला द्यायचंय की नक्की काय, आणि आयुक्तांनी जर उत्तर आम्हाला दिलं नाही ना तर आम्ही या वेळेला ना निवडणूक नीट होऊन देणार नाही। तुम्हाला निवडणुकीला आमच्या रागाला दरवेळेला सामोरे जावं लागेल। परवा तुम्ही आखलेल्या प्रभाग याद्यांमध्ये घोळ, प्रभाग रचनेमध्ये घोळ, प्रभाग जे बनवले त्याच्या आरक्षणात घोळ, याद्यांमध्ये पण घोळ, वेबसाईटमध्ये पण घोळ। कसली निवडणूक, कोणाच्या भरोशावर ही निवडणूक लढायची आम्ही? हे सगळं खोटं आहे, हे खोटं आहे। निवडणूक आयोगाचा निषेध आहे।
पाऊल काय असेल? पुढचं पाऊल काय? पुढचं पाऊल आयुक्तांच्या टेबलवर असेल आमचं. जर आयुक्त ठाणे महानगरपालिकेची निवडणूक यंत्रणा म्हणजेच अतिक्रमणचे सहाय्यक आयुक्त, निवडणूक यंत्रणा, निवडणूक आयोग ठाणे महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त अतिक्रमण जे राजकीय नेत्यांचे गुलाम आहेत ते चालवतात आणि ते हे कामाचं काम ते करतात. धन्यवाद. मुंबईमध्ये आले होते, IIT बॉम्बेमध्ये मला वाटतं त्याच्यावर राजसाहेबांनी उत्तर दिलेलं आहे. माझा आजचा विषय जो आहे तो निवडणूक आयोगाचा आहे आणि हा अतिशय महत्वाचा आहे. तो काय बोलल्याने आमच्या मुंबईचा बॉम्बे होणार नाही. त्याला बाप जरी वर्ण आला तरी ते होणार नाही. बरोबर आहे. आमच्यासाठी अतिशय महत्वाची गोष्ट आहे निवडणूक यादी, जी ठाणे महानगरपालिकेच्या वेबसाईटवर नवी मुंबईची आहे, मतदार नवी मुंबईचे आहेत आणि हा खूप मोठा घोळ आहे. धन्यवाद.